म्हणजे ज्यावेळेस त्यांची संशयित आरोपीची ब्रेन मॅपिंग होणार होती, त्या दिवशीच माझ्या मनामध्ये असं आलं की माझ्या परिवाराला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून मी माझ्या परिवारातल्या सगळ्यांची नावं, म्हणजे माझ्या तिन्ही मुलांची, प्रणव, प्रवीण आणि पंकज, आणि माझ्या भावाची सतीश फड, कारण तो केसचा सगळं तोच पाहतोय, आणि माझे वडील भगवान फड, आणि माझे सासरे दत्तात्रेय मुंडे, आणि माझा दीर अशोक मुंडे, यांची सगळ्यांची नावे लिहून मी पत्र तयार करून परळीच्या पोलीस अधीक्षक, परळी पोलीस स्टेशनला, अंबाजोगाई पोलीस स्टेशनला, आणि पुन्हा माझा भाऊ बीडला गेला होता शिवजयंती दिवशी SP ऑफिसला पत्र घेऊन. त्याच दिवशी असा प्रकार घडला गेला की माझ्या मुलांना एक अनोळखी मुलाने अडवून शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्यात आली. आणि म्हणजे आता लेकरांनी बाहेर फिरायचं का नाही असा प्रश्न बी मला पडलाय. का तर एक दिवस आता माझा भाऊ गाडी घेऊन गेल्यामुळं, एक दिवस गाडी नसल्यामुळे माझे मुलं स्कूटीवर गेले, आणि त्या दिवशी स्कॉलरशिपचा पेपर होता, आणि स्कॉलरशिपचा पेपर देऊन येते वेळेस ही घटना घडली. मग आता अचानक त्यांच्यासोबत कुणी असतं नसतं, मग आता म्हणजे इथं आता त्याच्या पप्पाचे आरोपी अटक झाले नाहीत तोपर्यंतच म्हणजे माझ्या मुलांवर डोळा आहे म्हणल्यावर मग मी करायचं काय, हा बी प्रश्न मोठा आहे. म्हणून मी लगेच तात्काळ त्या अनोळखी मुलावर गुन्हा दाखल केला की म्हणजे माझ्या मुलांना अडवून त्यांनी हे केलेलं आहे. कालच मी तुम्हाला अर्ज दिलेला आहे म्हणून. मग स्वतः PI नाचन सर त्या स्पॉटवर जाऊन त्यांनी पाहणी केली, पण तो मुलगा सापडला गेला नव्हता. मग गुन्हा दाखल केला गेला ना आम्ही घरी आलोत. पण आता माझं एवढंच म्हणणं आहे की आता माझा भाऊ केस पाहत आहे आणि त्याच्यासाठी त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे, आणि माझ्या मुलांना पण. आणि जे गोट्यागीते संशयित आरोपी गोट्यागीते आहेत, तो जो फरार आहे त्याला तात्काळ अटक करणं गरजेचं आहे. मारहाण करणारा कोण आहे, त्याची काय माहिती, त्याचं नाव काय मिळालं? म्हणजे मुलं ज्यावेळेस घरी आले, मला सांगितली मुलाने बाप, त्यावेळेस म्हणले मम्मी तिथं बाल्या बाल्या असा उच्चार करत होते. पण आम्ही गुन्हा दाखल करताना आम्हाला त्याचा पूर्ण डिटेल माहित नव्हती. नंतर आम्ही गुन्हा दाखल करून घरी आल्याच्या नंतर माझ्या म्हणजे 2 नंबरच्या मुलाने इंस्टावर बालाजी नाव असं सर्च केलं, कारण बाल्या बाल्या म्हणत होते. तर तितक्यात त्याला ते फोटो दिसला बालाजी केलं की, मग त्याचं बालाजी आगाव असं नाव होतं त्या इंस्टाच्या आयडीला. नंतर आम्ही इंस्टाची त्याची आयडी चेक केली तर त्याच्यात वाल्मी कराडचे सगळे व्हिडिओ होते. पण व्हिडिओ सगळे असताना त्या दिवशी त्यांनी अटक बी केली नव्हती त्या मुलाला, आणि अजून विचारपूस केली ते हे बी माझ्या काही अजून नाही. पण मी पंकज कुमार सरांना लगेच दुसऱ्या दिवशी फोन केला. सर म्हणलं आरोपींना अटक करणं तात्काळ गरजेचं आहे म्हणलं, का तर माझ्या मुलावर बी हल्ला झाला आहे म्हणलं. मग पंकज कुमार सरांनी SIT पथक पाठवून त्याची पाहणी केली, चौकशी केली, माझ्या मुलांची बी विचारपूस केली. पण एवढं बी करून अजून हे म्हणजे अजून धोका निर्माण होऊ शकतो हे माझ्या मनात संशयाची दोरीच आहे. का तर इतकं विचित्र माझ्या नवऱ्याला मारू शकते, तर माझे लेकर आता कोणत्या बी टायमिंगला बाहेर पडू शकतात, हे भीतीचं वातावरण माझ्या मनात निर्माण झालं आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलांना माझ्या भावाला SP सरांनी प्रोटेक्शन दिलं पाहिजे. तुम्ही पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे की माझ्या परिवारात जीवितात धोका आहे, याच्यामध्ये आपण कुणाचे नाव घेतले आहे? म्हणजे त्यामध्ये माझ्या सगळ्या घरच्यांची नाव घेतलेले, तिन्ही मुलांचे, सासऱ्याचे, दिराचे, भाऊचे आणि वडिलाचे, आणि माझं स्वतःचं. म्हणजे एवढ्यांची नाव मिळून आम्ही आम्हाला जर कुणी शिवीगाळ केली किंवा मारहाण केली किंवा धमकी कुणी दिली तर त्यांना जिम्मेदार सुशील कराड आणि श्री कराड राहतील.